Lingua News. The Chief Minister inaugurated the visually announced Goa Board of Secondary and High Secondary Education premises during its Golden Jubilee celebration and released the book Samagra Pragati in the presence of Minister Rohan Kauti, Emily Taji Salkar, and other dignitaries, highlighting the board's commitment to quality and inclusive education. सगळ्यात पयली हांव गोवा बोर्ड चेअरमॅन आनी तेजी एंटायर टीम हांचे खूब खूब अभिनंदन करता. खूब सुंदर अशी वास्तू तांकां मेळ्ळ्या आनी त्या खूब सुंदर वास्तूचो फुडल्या 50 वर्सांक खूब बरो उपयोग करपाचो हो तांच्या हातांत आसा. हा बरो उपयोग करपाचो म्हणटा आसतना फुडले झेन झीचे फ्युचर घडोवपाचें तुमच्या हातांत आसा. वी पीपल आर द झेन एक्स, झेन झी आनी झेन आल्फा हांकां आमकां शिकोवपाचें आसा. देर इज अ गॅप डिफरन्स. आमी म्हणटाले झेन एक्साक शिकयता देर इज अ वेवलेंथ मॅचिंग, बट नाव देर इज अ नो वेवलेंथ इज मॅचिंग. म्हणल्या उपरांत देर इज अ डिफरन्स. ओके, आनी हे डिफरन्सीस आसतना शिकोवप एक चॅलेंज आसा. आमी पळयताले की नाव द टेक्नॉलॉजी इज वीथ देम. तांच्या कडेन टेक्नॉलॉजी आसा. एकदां ती टेक्नॉलॉजी आमकां एडॉप्ट करता आसतना इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अस. फॉर देम दे आर इजिली इट इज एन एडॉप्टेबल फॉर देम. ताका कोणी शिकोवचें पडोंक ना, ते पळोवनूच शिकले सगळे. आमकां सगळें शिकोवचें पडना. आनी म्हणून ह्या भुरग्यांचो फ्युचर घडोवपा खातीर म्हाका दिसता अशा पद्दतीन 50 वर्सां बोर्डाची जाल्या उपरांत फुडल्या 50 वर्सांची फ्युचरिस्टीक तयारी करपा खातीर दीस इज अ रायट टायम. म्हणजे आमी जाका म्हणटा की इट इज अ रायट फावंडेशन आमकां आत्तां घालपाक जाय. आनी हें फावंडेशन घालता आसतना थोडोसो फाटलो रिव्यू बोर्डाचो घेता आसतना बोर्डा कडेन पळयता आसतना आमी म्हणटा जाका अकावंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी बोर्डात सातत्यात आपण दिल्या. कारण बोर्डाचेर एक विश्वास जो आसा सातत्यात गोंयच्या लोकांचो आसा. म्हणजे थोडी वर्सां पयलीं तूं पास आउट बॉम्बे बोर्डाचो काय गोवा बोर्डाचो, थोड्या वर्सां पयलीं लोकांनी विचारलें आनी मागीर लोक विसरले विचारपा खातीर. कारण ताज्या उपरांत कोणाक तो डिफरन्स जाणवना जालो. आनी गोवा बोर्ड एक स्टँडर्ड बेंचमार्क जो आसा पळय हो बेंचमार्क सेटअप केलो. आनी त्या बेंचमार्काच्या उपरांत बरेचशे फावटी म्हणजे गोवा बोर्डाची एग्जाम क्रॅक करप हे सुद्दां खूब मोठें. तेद्या वेळार खरें रिजल्ट मॅक्स टू मॅक्स बोर्डाचे रिजल्ट 63-70% लागताले. आतां म्हाका दिसता इट्स गोज ऑलमोस्ट 90 आनी मागीर ते एडिशनल आनी कसले तरी मार्क दिता. आतां 100च्या पेक्षा 1% फुडें वचपाचो आसा. स्टुडंट्स आर गेटींग 101%, बट बोर्डाचो रिजल्ट इज ऑलमोस्ट 98%चेर बीन लागता. बट बरी गजाल आसा. म्हणजे हांव म्हणटालो भुरगे बरे शिकता, नो डावट टिचरूय शिकयतात, बट ताच्या पेक्षा भुरगे बरे शिकता म्हणपाक कांयच हरकत ना. आनी बोर्डा म्हणजे भुरग्यां कडल्यानूय तितकीच अपेक्षा आसा आनी टिचर्सां कडल्यानूय तशीच अपेक्षा आसा. हांव म्हणजे 50 वर्सां पुराय जाता त्या निमित्तान म्हणजे बोर्ड चेअरमॅन खूब जावन गेले आसतले. टिचर्सांनी खुबशे फावटी फॉर पेपर सेटिंग आनी पेपर करेक्शन म्हणजे ह्या फॉर द SSC आनी HSCC म्हणजे हाय सेकंडरी आनी 10th पयलीं कोण पेपर सेटिंगाक वता हो एक प्रेस्टिजियस इश्यू आसतालो. कोण पेपर करेक्शनाक वता होय त्या स्कुलाकूय ती प्रेस्टीज आसताली. आमच्या स्कुलांतले टिचर हे पेपर करेक्शनाक वता. आज एक्चुअली तितकें लक्ष कोण कोणाचेर दिना. त्या वेळार तेजें खूब बारकायेन लक्ष आसतालें. पण ह्या सगळ्यांच्या खातीर खूब खूब अभिनंदन. तुमी खूब बऱ्या पद्दतीचें काम ह्या सेक्टरांत सगळ्या जाणांनी केलां. आमी पळयता की 100% ऑनलायन एग्जामिनेशनचे तुमी इंट्रोड्यूस केले. डिजिटल खूब मोठ्या प्रमाणात हे बोर्डात इन्क्लूड केले. आनी आज आमी पळयता की बोर्डाची वेबसायट आसतली किंवा बोर्डाची मोबायल एप्लिकेशन्स ही खूब मोठ्या प्रमाणात जावपाक लागल्या. आनी तितक्या खूब मोठ्या प्रमाणात भुरग्यां कडेन आमी खूब मोठ्या प्रमाणात हितून येवपाक लागल्या. आमी ह्या बिल्डिंगेंत आयल्या उपरांत आमी सातत्यात पळयता की जाचो रोहनान उल्लेख केलो म्हणजे गुरुकुल संकुल रविंद्रनाथ टागोर हांच्या आनी ताच्या भोवती शिकोवपी आसतले किंवा आर्टिस्टीक व्यू आनी ज्या पद्दतीचो शिक्षण महाद्वार हे सगळें केलां त्या सगळ्या आर्ट टिचरांचे हांव खूब खूब अभिनंदन करता. हांव अभिनंदन इतक्याच खातीर करता की एखादो आमी जर कन्सल्टंट अपॉयंट केल्लो जाल्यार वी वॉन्ट टू पे हिम द फीज एज अ 2% सेपरेटली फॉर दॅट प्रोजेक्ट. ऑफकोर्स त्या खातीर हांव सातत्यात सांगता आमकां इन हाऊस करपाक सुरवात करपाक जाय. आमी बरेचशे प्रोजेक्ट आतां आमी इन हाऊस दिवपाक लागल्या. फॉर एग्जाम्पल फॉर द आर्किटेक्ट कॉलेजी खातीर आमी प्रोजेक्ट इन हाऊस करपाक लागल्या. फॉर द आर्ट कॉलेजी खातीर प्रोजेक्ट आमी इन हाऊस करपाक लागल्या. हितून 2 गजाली जावंक लागल्या. आमी आमचे 2% ऑफ द कन्सल्टन्सी वांटयता आनी जेणे करून आमी आमच्या गोवन आर्टाक आमी प्रमोट करता. आमी आमच्यो स्किल्स खूब मोठ्या प्रमाणात प्रमोट करपाक लागल्या.
तुम्ही जर हालीं GSIDCन बांदलेल्यो खुबश्यो जर बिल्डिंग्स पळयता आसात, भितर आशिल्ली सगळी पेंटिंग ही गोवन कलाकार जे आसात, गोवन आर्टिस्ट जे गांवांतल्यान आमकां दिसता, घडये कदाचित तेच्यांनी स्पेशल आर्ट करूं ना, म्हळ्यार तेंच्यो आर्ट तुमकां एक्झिबीट जाता आसतना दिसता. त्या खातीर अशा पद्दतींतलो लोकल टॅलंट आमी तांकां खूब मोठ्या प्रमाणात प्रमोट करता आनी अजुनूय बी ह्या खूब मोठ्या म्हणजे हांवें तर GSIDC आनी PWD दोगांयकूय इन्स्ट्रक्शन्स दिला की मॅक्झिमम आमी आमचे जे भुरगे आसात जे शिकता आसतले किंवा हांचो टॅलंट कशा पद्दतीन यूज करपाक शकतलो हे पळोवपाची गरज आसा. खरें कावी आर्ट जे आमी बरेचशे फावटी आतां पळयता, विच इज अगेन प्रमोटेड बाय आवर गोवन वन बॉय संकेत मुळे, सागर मुळे आणि होल ओव्हर द गोंयांत तेजे आतां वेगवेगळ्या टेम्पल्स आनी बाकीचे कडेन खूब मोठ्या प्रमाणात ते लोक प्रमोट करपाक लागले. म्हाजो सांगण्या फाटी मागचो उद्देश इतकोच आसा की म्हजे समोर टिचर्स आसा, टिचर्सांनी ह्या पद्दतीचो टॅलंट आयडेंटिफाय करपाची गरज आसा आणि हो जर टॅलंट आयडेंटिफाय करून तांकां जर स्कील रिस्कील आनी अपस्कील वेवस्थीत रित्या केले आसत जाल्यार सगळ्याच जाणांक ग्रॅज्युएशन करपाची गरज ना, सगळे दोतोर आनी इंजिनियर जावचे ना. हांव परतूय सांगता, तांकां तेंच्यांतलो टॅलंट आयडेंटिफाय करात आणि तांकां रायट वे फॉरवर्ड कितें वो वे फॉरवर्ड दाखोवपाची तुमची गरज आसा आणि ते जर तुम्ही दाखयले आसत जाल्यार ते करियर ऑटोमॅटिकली घडयतले. करियर घडोवपा खातीर तांकां चड उशीर लागचो ना. आणि परत सांगता हांव, हें काम पेरंट्सा कडेन जमपाचें काम न्ही, हें टिचर्सांनीच करपाचें काम आणि कंपल्सरी हें टिचर्सांनी करपाक जाय. जाल्यार आमी प्रत्येक भुरग्याचें जर फ्युचर घडयतले आसत जाल्यार हें करप हें गरजेचें आसा. रोहनान आत्तां 12वी म्हणजे ITI इक्विवलन्सी आमी ऑलरेडी ITI तेजो नोटिफिकेशनूय काडलो. आमी ITI दोज वर द 8th पास आसत आनी तेणी 2 वर्सांची ITI करीत जाल्यार ताका आमी 10th पास ऑलरेडी दिवपाक सुरवात केली. That certificate is accepting as a 10th pass in our all government services and in the private sectors also. And those who are the 10th pass and they are doing the ITI for the 2 years ITI in our director of the skill development, then it is equivalent to the 12th pass. ताका वेगळी 12th पास बोर्डाच्यो पयलीं अजूनही तितून मातशें हें आशिल्लें की तांचे म्हणणें लँग्वेज पेपर घेवन बस येता ते आमी काडून उडयले आनी वी हॅव इश्यूड द सर्क्युलर दॅट इट शूड बी द 12th पास. म्हाका फक्त खंत एकूच आशिल्ली, हांव परत परत सांगतालो आनी हालींच हांव परत एकदा गोवा बोर्डाच्या चेअरमॅना कडेन उलयलो. जे पयलीं बाबडे कोण तरी जे 10वी फेल जावन उरल्या घरा कडेन, कोणी 8वी शिकून उरल्या, ते आयजूय बी एक्सटर्नल खंय तरी वचून बसता आनी तांकां 10वी पास जावपाक 25,000 रुपया लागता. 10वी पास जावपाक म्हणजे हांव पळयता की तो खंय तरी आतां हे कित्याक प्रश्न आयलो तें सांगता तुमच्या. आमच्या ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनान आमी खूब मोठ्या प्रमाणात अनएम्प्लॉयड युथाक तांकां एम्प्लॉयमेंट दिला आनी दे ऑल आर म्हणजे 10th फेल आणि ते आत्ता सगळे खंय तरी कोण तरी 8वी पास आसा, 10वी पास तेंच्या कडेन सर्टिफिकेट ना. आमी तांकां शिकपाक पयशे दिता ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनच्या वतीन. आमी सांगता तुजे एग्जामीचे पयशे तूं 10वेक बस, 12वेक बस, तूं 10वी जालो जाल्यार MTS जातलो, तूं 10वी पास जालो जाल्यार तुका पुलिशेन रिजर्वेशन आहा. देर इज अ 20% रिजर्वेशन इन अवर ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन फॉर ऑल द म्हणजे पुलीस, सेक्युरिटी, पुलीस जालो, परत होमगार्ड जालो, तुजे सॉरी फॉरेस्ट गार्ड जालो, फायर गार्ड जालो, ह्या सगळ्या हेतून म्हणून ते सगळे भुरगे 10वी पास जावपाक बसपाक लागल्या आणि तांकां खंयच्या तरी पुण्याच्या बोर्डाक बस, ह्या बोर्डाक बस 25,000च्या पेक्षा चड पयशे, थोडे सांगता 40,000 रुपया. सो हांवें बोर्डाक इन्स्ट्रक्शन्स दिला की अशा पद्दतीन जे भुरगे तांकां एग्जामीक बसूंक जाय 12 तालुक्यांनी एक स्कूल एफिलेटेड करून घे आणि त्या स्कुलांत तांच्यांनी जी बोर्डाक आमच्या बसपाक फक्त हार्डली 1,000 रुपीज इज देअर फीस. बोर्डाची एग्जामीक बसपाची 1,000 रुपया फीस. मॅक्झिमम टू मॅक्झिमम त्या भुरग्यांक पुस्तकां दिवपाक आनी बाकीच्या सगळ्या हेका वी कॅन टेक द 5,000 रुपीज चार्ज. म्हणजे 6,000 रुपयान ताका तेजी 10वी पास जावपाक जाय आनी तेजी एक्सटर्नल एग्जाम ही बऱ्याच जाणांचो प्रश्न आसतलो, सगळ्याचे कोण एक्सटर्नल बसना, तो रेग्युलर स्कुलाक वचपी आहा, तो रेग्युलर वचून शिकतलो. हे प्रोविजन कोणाक आसा, जो कोण तरी 25 वर्सां जाला ताका आतां 10वी पास जायन दिसता, ताका अननेसेसरी कॉस्ट थंयसर 25,000 रुपया 40,000 रुपया भरून 10वी न्ही. गोवा बोर्डान तेजे प्रोविजन करचें, तर एक्सटर्नल बोर्डाक एग्जामीक बसपाचें. नो डावट तुमी म्हणटाले तेजे प्रोविजन आसा, म्हाका खूब जाण सांगलें आसा बसना येते, पण हांव फाटले 4 वर्सां जालो फॉलोअप करता. किचकट इतको प्रोसेस आसा, इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर द नॉर्मल स्टुडंट टू एप्लाय अँड टू सीट फॉर द एग्जाम. म्हणून ही प्रोसिजर सुटसुटीत करची जेणे करून गोंयांत कोणूच जे 10वी फेल उरचो न्ही, त्यांनी फर्दर आपले हायर एड्युकेशन फुडें वचपा खातीर कंटिन्युअसली 10वीच्या एग्जामीक बसचो, त्यांनी 12वीच्या एग्जामीक बसचो आणि इवन दो इन फ्युचर म्हणजे ताका ग्रॅज्युएशनूय कंप्लीट करपाक जाय जाल्यार तेजे एक्सटर्नल प्रोविजन आसा. म्हणून कित्याक सांगलें हांवें, तर आयज युथाचे भविष्य घडोवपा खातीर ताका फर्दर एड्युकेशन दिवप ही काळाची गरज आसा.
म्हणून हे प्रोविजन गोवा बोर्डात जाता तितके बेगीन करचे आणि भुरग्यांक हेज्या 10वी आनी 12वी पास जावपा खातीर एक बरी संद मेळटली. हांव परत एकदां म्हणजे आमच्या